आता फक्त टाळी. वा 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 टाळी. टाळ पकवान टाळी टाळ पकवान टाळी पंढरीनाथ भगवान की जय. नाही कष्टाचा गुमान, इकडे लक्ष द्या. नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमर सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले, तेन सुटे काही केले. पदरी घाली पिळा, पदरी घाली पिळा, बाप निर्बळासाठी बाळा. प्रेम प्रीतीचे बांधले, तेन सुटे काही केले. तुका म्हणे भावे, भेने देवे आकारावे. प्रेम प्रीतीचे बांधले, तेन सुटे काही केले. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम, परम धाम कैवल्यमेकं तुर्यं. प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्री पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण, त्यांच्या कृपादाने टाळकरी पुरं करू लागला. बसल्याला वाटलं पाहिजे महाराजन टाळकरी एका जीवाचे. त्यांच्या कृपादाने श्री बाबाजी सद्गुरु कैलास राणा, शिवचंद्र मोळी, फणींद्र माता. म्हणू लागा महादेवाचे श्लोक पाठेत ना. श्रावण महिना चालू आहे आता. कारुण्य सिंधू तुझ विन शंभो. पाठ नाही का तुमचे महादेव श्लोक? महादेवाचे श्लोक पाठ आहे ना, म्हणू लागा ना. का सगळं एकट्या महाराजांनीच म्हणायचं? महादेवाला प्रदक्षिणा असते. सोनवणे महाराज किती असते हो? अर्धीच असते ना. महादेवचे सगळे श्लोक एका एकट्या कीर्तनकारांनी म्हणायचे असतात का? महादेवाला प्रदक्षिणा अर्धीच असते ना. अहो असं म्हणतात महादेवाचे सगळे श्लोक जर एकटा कीर्तनकार म्हटला, त्याचे वर्षात 2-2 लग्न होते. मला काय वाटोळ करून घ्यायचं नाही म्हणून पुरं करू लागा. कैलास राणा, फणींद्र माता, कारुण्य सिंधू. मुकेत काय ना कोयाळे मधल्या बाय. भव दुःख हरी तुझ विन शंभो, मज कोण तारी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया मज हृदयी सद्गुरु. जेने तारेला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो. मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वाणी तुझे वर्णी गुण नाम. तुझे वर्णी गुण नाम, वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे तेरी प्रेम ताही का, तेरी प्रेम ताही का. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे तेरी प्रेम ताही
विठ्ठलाचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. मला असं वाटतं की जे बाकावरचे जे बसलेले जारवरती जे खुर्चीवर त्यांनी समोर येऊन जर बसलं तर खूप सुंदर होईल. कारण की आपलं असं झालंय, शो गट एकीकडे झालेला दिसतोय, तो गट एकीकडे झालेला दिसतोय, पण महिलांचं बघा एकत्र दिसतात का नाही, सगळ्या असे थिगळं वाटतात का नाही आपले. या या महाराजाचं कीर्तन काय बोर होणार नाही. महाराज तरुण आहे, सगळे तरुण पोरं पुढे आहेत. बसा बाबा या इकडं, काय होत नाही आजचे दिवस खाली बसले नाही, या इकडे पुढे या. वरती बसून हे फक्त राजकारणाच्या सभा ऐकायच्या असतात, कीर्तन ऐकायचं नसतं. या पुढं लेकराचंच कीर्तन आहे तुमच्या, या इकडं या 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 मस्तपैकी या या पुढे. ही जागा भरून काढा मधली, पाठीमागं बाकाव बसलेले, सभा मंडपात बसलेले, या इकडं पुढं. आपल्याच लेकराचं कीर्तन आहे, या लेकराच्या कीर्तनासाठी खाली येऊन बसा, सारखं पुढं. विठाला विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी तुकोबारायांचा आहे. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा, दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालू असलेला राष्ट्रसंत सद्गुरु वैराग्य मूर्ती भगवान बाबांच्या जयंती निमित्त चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोयाळ तालुका धारूर जिल्हा बीड आणि वर्ष 13वे. या 13व्या वर्षातील या वर्षी नामयज्ञ सोहळ्यातील 5व्या दिवसाचे कीर्तन रूपे सेवा मजसारख्या पामराकडे आलेली आहे. चौथ्या दिवसाची का? चौथ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा मजसारख्या पामराकडे आलेली आहे. पहिल्या दिवसाचे जे महाराज आले ते तुम्हाला पत्रळे वाढून गेले, दुसऱ्या दिवशी मीठ वाढून गेले, तिसऱ्या दिवशी ताई आई साहेब होतं गुलाबजाम वाढून गेला. तर आमच्या काय तिसऱ्या दिवशी गेजगे महाराजांनी पर गुलाबजाम नाही सगळंच करून गेले. आणि आमच्या सारख्यानं काय करायचं मग आता, पत्रवळ्या गोळा करायच्या नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की चौथ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे, म्हणून सर्वांनी फ्रेश बसायचं आणि फ्रेश बसून कीर्तन ऐकायचं. असं मरगळल्याने बसलेलं मला आवडत नाही. बेटे बेटे सावधान बाबा, ताईट बसून कीर्तन ऐकायचं, असं मरेलवानी बसायचं नाही. काय झालं, परवा दिवशी एका कीर्तनात मी 12:15 वाजेपर्यंत एकाच म्हातारे का बघून कीर्तन केलं. वर्षी श्राद्धाला शिरोड घोडनदी भागात कीर्तन होतं. एक जण 12:15 वाजता फुलवाट्याला माझ्याकडे आलं, म्हणे महाराज उगाच तुम्ही त्या म्हातारे का बघून कीर्तन केलं, ते म्हातारा अख्खं बहिर आहे. कीर्तन महाराज माझं फेल गेलंय म्हणून इथं कुणी बहिर नाही ना, तेच आहेत का महाराज. बाबा ज्याला ऐकायला कमी येतंय त्याला पुढं बसायचं लय नाथ. महाराज ज्याला बोलायला येत नाही ना माईक वरती, सोनवणे महाराज, त्याला माईक घ्यायचा लय नाथ. ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या, ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या. आज आपल्या गावात खाडे महाराजांचं हे होणार आहे, ही होणार आहे. तरी कृपया करून एका बाजूनी स्त्रियांनी बसा आणि एका बाजूनी बायांनी बसा, आणि गाड्याने काय मंडपावर बसायचं. काय बोलते त्याचा तपासच नाही महाराज. परवा दिवशी एक जण उठलं, प्रवचन झालं दशक्रियाचं, श्रद्धांजली व्हायला उभं राहिलं. आज आपल्या गावात खाडे महाराजांनी सुंदर प्रवचन रूपे सेवा केल्याबद्दल खाडे महाराजांना त्यांच्या पक्वाच्याला भावपूर्ण श्रद्धांजली. काय बोलते त्याचा तपास नाही महाराज. माऊलींची भाषा आहे साच आणि मवाळ, मितुलेनी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने बोलताना असं बोलावं की आपले शब्द ज्याच्या कानावरती पडतील त्याला ऐकू वाटले पाहिजे. माणसाने चालताना असं चालावं की 4 लोक आपल्या सोबत चालले पाहिजे. माणसाने बसताना असं बसावं 4 लोक प्रेमाने आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे. आणि जीवन जगताना माणसाने इतकं गोड जीवन जगावं की आपण गेल्याच्या नंतर आपली काहीतरी पाठीमागं कीर्ती शिल्लक राहील असं जीवन जगलं पाहिजे. तुका म्हणजे आवे
जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबारायांनी आपल्याला सांगावं, नाही कष्टाचा गुमान गोवे भ्रमर सुमन. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला 2 बंधन सांगितलेले आहेत. पहिलं बंधन सांगितले ते प्रेमाचं बंधन, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. आणि दुसरं बंधन सांगितलंय, पदरे घाले पिळा पाप निर्बळासाठी बाळा. काय तुकोबारायांनी दृष्टांत टिपले असतील. महाराज तुकोबारायांनी सांगावं, नाही कष्टाचं गुमान. तुकोबारायांच्या मुखातून उच्चार यावा. आणि काय महाराज तुकोबारायांच्या उच्चार येण्याच्या नंतर महाराज तो अभंग ते शब्द अजरामर व्हावे. काय तुकोबारायांचा अधिकार असन. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांचा अधिकार काय सामान्य आहे का. तुकोबारायांचा महाराज तुम्ही म्हणता महाराज तुकोबारायांचा अधिकार, तुकोबारायांचाच का अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडण्याचं एक कारण आहे. महाराज दिवुतली मंडळी तुकोबारायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तो गाथा तरगट ठेवण्याचा प्रयत्न मात्र दगड करत होती. जडी दगडा सहित वह्या तारेल्या जैश्या लाह्या किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काय तुकोबारायांचा अधिकार असेल. अहो मी तर म्हणेन महाराज त्या काळची दगड प्रामाणिक होती, माणसाला बडवती. करेक्ट नाही महाराज. अहो दिवुतली मंडळी तुकोबारायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न करावा, तो गाथा तरगट ठेवण्याचा प्रयत्न मात्र दगडांनी करावा. किती दगड प्रामाणिक असते. हो महाराज तुकोबारायांचा अधिकार काय फक्त एवढाच नाही. येडेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. आपल्या लाडक्या भागीरथीला वाटलं आपल्या बाबांना बोटवं करून घालावं. भागीरथी ताईला वाटलं आपल्या बाबांना बोटवं करून घालावं. भागीरथी ताई प्रत्येकाच्या दारात जायची, प्रत्येकाला कप भरून दूध मागायची. पण त्या काळी भागीरथी ताईला कप भरून दूध मात्र कोणी दिलं नाही. प्रत्येक जण घराचे दरवाजे बंद करायचे. भागीरथी ताई वाड्यावरती आली आणि रडायला लागली. अगं भागीरथी बाळा तुला रडायला काय झालं. बाबा मला वाटतंय तुम्हाला बोटवं करून घालावं, मला वाटतंय तुम्हाला बोटवं करून घालावं, पण मला कपभर दूध मात्र कोणी दिलं नाही. हो तुकोबारायांची महाराज भगवंताप्रती श्रद्धा एवढी, तुकोबारायांचा भगवंताप्रती भाव एवढा, तुकोबारायांचा महाराज अधिकार एवढा. येडेश्वरात ते पूजिले आणि दूध नंदीचे काढले. काय तुकोबारायांचा अधिकार असेल महाराज. महाराज बघा दगड प्रामाणिक होते. दगडाच्या नंदीने दूध द्यावं पण माणसाने दूध दिलं नाही. त्या काळची दगड प्रामाणिक होते, माणसाला बडवते. हो बालाजी दादा आता सुद्धा दगडच प्रामाणिक येते, माणसाला बाडेत. आता सुद्धा दगडच प्रामाणिक येते, माणसाला बाडेत. रामभाऊचं शामरावचं बांधावरून भांडण होतं. गावची पंचायत कमिटी येते. रामभाऊला शामरावला एक दगडावरती एक बांधावरती दगडाचा नंबर ठोकून दिला जातो आणि रामभाऊला सांगितलं जातं, रामभाऊ उद्यापासून तुम्ही या बांधाची इकडे यायचं नाही. शामराव उद्यापासून तुम्ही या बांधाची इकडे यायचं नाही. तो रामभाऊ म्हणतो आजची बापाची 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी यांनी 35 एकर ऐकले. त्याचीही बी अवलादी राहिलेली 5 एकर फकीर पण पुरा करेन. ही ती चांडाळ चौकडी प्रकरण क्रमांक 1 श्री रामभाऊ वाच. हे गाथ्यातलं नसून हे माथ्यातलं. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यांनी घरी गेलं परत जेवायला बसा. अहो महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. 3 दिवसांनी गेल्याच्या नंतर तो 3 फूट दगड रामभाऊच्या वावरामध्ये सरकलेला होता. बसलेली मंडळी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो दगड गेला असेल का तो दगड नेला असेल. कोणी नेला असेल. माणसाने ना, शेजाऱ्यांनी. मग दगड स्वतःच्या पायाने चालत गेला का माणसाने नेला. अहो माणसाने नेला म्हणजे दगड प्रामाणिक आहेत. माणसं लबाडे. माणसं किती प्रामाणिक आहेत तुम्हाला सांगू का. माणसं एवढे प्रामाणिक आहेत, एवढे प्रामाणिक आहेत. धारूरला जातात, बाजारात जाऊन पेरूवाल्याला म्हणतात पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, आणि घरी आणून त्याला चटणी मीठ लावून खाते तो. मग कशाला विचारायचं पेरू गोड आहे का. एवढे प्रामाणिक आहेत. अहो मी तर संप्रदायाची माफी मागून एक वाक्य बोलेल. ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो महाराज. ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावतो त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावल त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावल त्या दिवशी दगडाचा मारुती तयार होतो. अहो माणसाला असा कुठला कलर लाव म्हणजे माणसाने माणसात यावं. माणसाने माणसात येण्यासाठी आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल महाराज तुम्हाला काटकोन, त्रिकोण, लघुकोण, विशाल कोण हे सगळे शाळेत शिकवले जातील. काटकोन, त्रिकोण, लघुकोण, विशाल कोण हे तुम्हाला सगळे शाळेत शिकवले जातील. पण जगण्याचा दृष्टिकोन ना हा फक्त तुम्हाला कीर्तनातच शिकवायला भेटतो महाराज. कीर्तनातच शिकायला भेटतो. नाही तर इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. कीर्तनातच महाराज, कीर्तनात जगण्याचा दृष्टिकोन शिकायला भेटतो. म्हणून कीर्तनात आपण माणसाप्रमाणे कीर्तनात काहीतरी आपण शिकलं पाहिजे. गेली 13 वर्ष झालं तुम्ही एवढा मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह करताय ना. महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी तुम्ही कीर्तनाला गावात बोलवलेत, तरी तुमच्या तेळ मात्र अजून काही बदल झाला नाही. नाही झाला मग कशाला सप्ताह करताय.
बदल झाला पाहिजे. कीर्तनाला आलो म्हणजे आपल्या जीवनात काहीतरी बदल झाला पाहिजे, असं जगलं पाहिजे आपण, बरोबर ना? असं वागलं पाहिजे, आपल्या जीवनात काहीतरी बदल करावा असं तुम्हाला जर वाटत असेल ना, आपल्या कोयाळमधल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये बदल घडावा, तर महाराज एवढं तुम्ही भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह करताय ना, तर 3 संकल्प करा. पहिली गोष्ट म्हणजे आपली माणसं मोठी करा. दुसरी गोष्ट म्हणजे महाराज लग्न साधी करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापले मतभेद विसरून एका आईच्या लेकरपणाने एकत्र यायला शिका. बाद झालं तुमचं सप्त्याचं सार्थ. काय लागतंय अजून? हे 3 संकल्प करा. आपली माणसं मोठी करायला शिका. परक्याला मोठं करू नका, पण आपली माणसं तीच मोठी करा ज्याला आपल्या कष्टाची जाणीव आहे किंवा ज्याला आपल्या उपकाराचे उपकार आहेत. नाही तर महाराज आपण जवळच्याला मोठं करतो. जवळच्याला मोठं करू नका. आणि महाराज जवळच्या माणसापासून सावध राहायला शिका. महाराज कधी कधी जवळच्या माणसापासून पण सावध राहिलेलं चांगलं असतं, कारण की एक वेळेस तुम्ही लांबच्यापासून सावध राहू नका, पण जवळच्या माणसापासून सावध राहा. अहो परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते. परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते हो, पण आपल्या जवळच्याला आपला काही इतिहास माहिती असतो. म्हणून लांबच्यापासून सावध राहण्यापेक्षा जवळच्या माणसापासून सावध राहायला शिका. महाराज जी भावकी रामाच्या पाठीमागे गेला नाही, जी भावकी भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागे गेला नाही, अहो जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेला नाही, जी भावकी महाराज भगवान बाबांच्या पाठीमागे गेला नाही, जी भावकी वामन भाऊ महाराजांच्या पाठीमागे गेला नाही महाराज, ती भावकी तुमच्या आणि माझ्या पाठीमागे काय येणार आहे? लहान असाल तर सहन करायला शिका, मोठे असाल तर माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाही. आपली माणसं मोठी जरूर करा, पण चांगली माणसं मोठी करा. दुसरा संकल्प करा, लग्न साधी करा. काळाची गरज आहे महाराज. आम्ही महाराष्ट्रभर प्रबोधन करत हिंडतो ना, ते उगच नाही. लग्न साधी करणं काळाची गरज आहे. ते म्हणतो 10 एकर इकीन, पण मुलीचा नादच पुरा करीत. लग्नाला 10 एकर इकितो आणि बसतो बँकेचे हप्ते फेडीत. आणि पोरगी गेली, पोरगी म्हणते बाबा जाते असेच तुम्ही बँकेचे हप्ते फेडा. लग्न साधी करा, काळाची गरज आहे महाराज. दिखावपणा दाखवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापले मतभेद विसरून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. महाराज देवाच्या कार्यासाठी लढले, त्यांना देवाच्या कार्यामध्ये झटले, त्यांना महाराज जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात. देशासाठी झटले त्यांना भगतसिंग सुखदेव राजगुरू म्हणतात. आणि धर्माच्या कार्यामध्ये जे लढले ना महाराज, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराज राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज म्हणतात. धर्मासाठी, देशासाठी झटले महाराज. आज स्वातंत्र्य दिन, आज योगायोगाने महाराज दिवस आलेला आहे, स्वातंत्र्य दिन महाराज. स्वातंत्र्य दिन जरी आपण सर्व साजरा केला पाहिजे, पण आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी महाराज कितीतरी महाराज माणसांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. कितीतरी जवानांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. तेव्हा कुठंतरी महाराज आपल्याला स्वातंत्र्य भेटलो. ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्यांना आपण कधी विसरून चालणार नाही. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. महाराज ते अमर हुतात्मे, ते देशासाठी लढले महाराज. त्यांची जाणीव आपण जीवनामध्ये कधीतरी धरली पाहिजे. महाराज झोपताना तुम्ही 2 माणसाची आठवण करून झोपत जा. पहिली आठवण आपल्या शेतकऱ्या राजाची, शेतकऱ्याची आठवण करत जा. आणि दुसरी आठवण म्हणजे जवानाची आठवण करत जा. महाराज शेतकऱ्यामुळं तुम्ही जी अर्धी सुखाची भाकर खाताय ना, ती शेतकऱ्यामुळं खाताय. आणि महाराज जवानामुळं आपण ते देशावरती लढताय, देशावरती ते सीमेचं रक्षण करताय. तेव्हा कुठंतरी आपण घरी सुखाची झोप घेतोय. महाराज या 2 जणांची आठवण काढा. महाराज हे मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, तुम खूब लगा लो नारा. गाताना दुसरं काय ना, थोडासा इको देत जा फक्त. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली वो जेल रहे
जवानांची आपण आठवण काढली पाहिजे महाराज, देशाच्या जवानाची आठवण काढली पाहिजे महाराज. आता मोदी साहेबांनी योजना राबवली हर घर तिरंगा. काय महाराज, प्रत्येकाच्या घरात जसा भगवा झेंडा जरूर असला पाहिजे पण त्याच्यासोबत तिरंगा झेंडा पण जरूर असला पाहिजे महाराज. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रण पूर्ण हमारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा. भारत माता की जय, भारत माता की जय. भारतातलेच आहेत ना, मग मोठ्याने घोषणा द्या ना जरा. भारत माता की वंदे वंदे मातरम. वा वा वा, आता वाटले बा कोळ्याचे माणसं आहेत म्हणून. महाराज देशाची जरूर आठवण केली पाहिजे महाराज. मी तर म्हणेन आज 15 ऑगस्ट झाला ना महाराज, येतात 26 जानेवारीला आणि पुढच्या 15 ऑगस्टला महाराज एखाद्या नेत्याच्या आणि एखाद्या पुढाऱ्याच्या हाताने आपला महाराज तिरंगा फडकवण्यापेक्षा महाराज ज्याचे लेकर मिलिटरीमध्ये आहेत ना, एक तर त्या मिलिटरीवाल्या महाराज फौजीच्या हाताने झेंडा फडकवा, नाही त्या फौजीच्या आई वडिलांच्या हाताने झेंडा फडका महाराज. त्या तिरंग्याची किंमत त्यांना आहे महाराज, पुढाऱ्यांना त्याची किंमतच नाही. पुढाऱ्यांनी फक्त आपल्याला लुटायचं आणि निघून जायचं. सांग महाराज, गरज आहे महाराज. देशासाठी आपण झटलं पाहिजे, देशाच्या कार्यामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे. आणि महाराज तिसरा संकल्प करायचा, धर्माच्या कार्यामध्ये एकत्र यायला शिकायचं. धर्माच्या कार्यामध्ये एकत्र आले माझे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. महाराज तुम्ही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, महाराज हा काही कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय का महाराज? छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे कीर्तनामध्ये घेण्याचा विषय महाराज. कारण की छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, माझा राजा होऊन गेला म्हणून दारात पवित्र आहे तुळस, माझा राजा होऊन गेला म्हणून भरून राहिले सुवासिनीचं कपाळ, आणि माझा राजा होऊन गेला ना म्हणून चौगवली हिंदवी स्वराज्याचे सकाळ महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावरती उपकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एका समाजापुरते मर्यादित नव्हते, 18 पगड जातीचे मावळे छत्रपती शिवरायांसोबत होते महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत महाराज. माफी मागून बोलतो महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होऊन गेले नसते ना सोनवणे बाबा, आज आपल्याला बादशाहकडे जावं लागलं असतं. आत्ताचे जे संभाजीनगर आहे, पूर्वीचा औरंगाबाद, बादशाहकडे जावं लागलं असतं कोयाळचा सप्ताह करायला. बादशाहजी हम आपके दरबार में आए हुए हैं, अगर आप थोड़ी सी इजाजत दे लेते हो हम यहाँ आकर थोड़ा सा टाळ कुट लेते. म्हणजे असंच म्हणावं लागलं असतं ना. आपलं हे धड हिंदी शेण नाही आणि धड मराठी शेण नाही. वो उस्मान की बकरी हमारे आंगने में आके वर्डी वर्डी, मैं उसके पीछे पळ्या पळ्या तो पड्या मायदाळ गया. महिला मंडळ आमच्या इकडे पातेल्याला भगुलं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? भगुला काय म्हणतात? नकले आजी अवसनानो मला माहिती, भगुलच म्हणतात. भगुला तिकडूनच करतात महाराज. जाणकार मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत बाबा तुमच्यासारखे. त्या पातेल्याचा संस्कृत मधला मूळ शब्द काय काय? बहुगुण, मल्टी टॅलेंटेड. त्यात सोमवारी भात करता येतो, मंगळवारी शिरा करता येतो, बुधवारी त्यात खिचडी करता येते, गुरुवारी त्यात वरण भात करता येतो, आणि रविवार गाठून एखादा पाहुणा घरी आला बटाटे कापून त्याची भाजी करून त्याला घालता येते असं मला म्हणायचे. तुम्ही वेगळा विचार डोक्यात आणू नका. कोयाळी कर लई चॅप्टर आहेत महाराज कोयाळीतली. महाराज महाराज पूर्वी माणसं आंघोळ्याला वापरायचे, काय वापरायचे? गंगाळ. पण त्याचा मूळ शब्द आहे गंगालय. गंगेचं राहण्याचं ठिकाण गंगालय. आपण केलं महाराज गंगाळ. आता घांगाळा गेला, आता आल्या बादल्या. काळ बदलला महाराज. आता आल्या बादल्या. ते इतक्या जणाला इतक्या बादल्या, पर लोकांचं वाटोळ झालं. मला सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहेत. नवीन महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे जरी आपल्यावरती उपकार असले ना, त्या अगोदर या महाराष्ट्रावरती उपकार जर असतील ना, तर आपल्याला आईसाहेब जिजाऊंचे आपल्यावरती उपकार आहेत महाराज. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
तसं धर्माच्या कार्यामध्ये एकत्र आले माझे भगवान बाबा, म्हणून तर चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आहे महाराज भगवान बाबा जरूर जन्माला आले, पण महाराज भगवान बाबा जन्माला आपल्याला ज्यांनी जन्माला घातलं ना ते आईसाहेब कौतुकीचे किती आपल्यावरती उपकार आहेत महाराज भगवान बाबा ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी भगवान बाबाच्या महाराज वाड्यामध्ये 108 दिवे लागले. काय चमत्कार झाला असेल महाराज. साधू संत येतात ते उगच येत नसतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. साधू महात्मे येतात ना धर्माचं कार्य करण्यासाठी येतात ना, ते काय उगच येत नसतात. आपलं जनसामान्याचं कल्याण व्हावं ही सद्भावना त्यांच्या मनामध्ये असते. आपलं कल्याण व्हावं ही सद्भावना त्यांच्या मनामध्ये असते. त्यांना भगवंताच्या भजना व्यतिरिक्त आणि भगवंता व्यतिरिक्त कशाचीच गरज नसताना फक्त आपलं कल्याण व्हावं याच्यासाठी साधू महात्मे या पृथ्वी तलावरती येत असतात महाराज. पण महाराज जसं महाराज देऊतल्या मंडळीने तुकोबारायांना त्रास द्यावं तसं महाराज आपले जवळचीच माणसं भगवान बाबांना त्रास देऊ लागले. जीवनाच्या वाटेवरती चालत असताना महाराज तुम्ही जर समाजकार्य करत असाल, तुम्ही जर परमार्थ करत असताना तुम्हाला त्रास परके देत नसतात, जवळचे देत असतात. मी तर म्हणे तुम्हाला त्रास जरूर झाला पाहिजे महाराज. तुम्हाला जवळच्याने त्रास दिल्याशिवाय तुमची प्रगती होत नसते महाराज. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती नाही हो. काय मत याच्यावरती तुमचं. चांगल्या रस्त्याला गतिरोधक जरूर असावे, तसे माणसाच्या जीवनात सुद्धा माणसाला विरोधक असावे. विरोधकाशिवाय प्रगती नाही. विरोधक महाराज आपल्या चुका काय होतात ना हे सांगत राहतो आणि आपल्यासारखे महाराज त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या मार्गाला जातो. जीवनामध्ये तुम्हाला नाव ठेवून द्या, नाव ठेवलेच पाहिजे. भगवान बाबांना सुद्धा जवळच्या माणसाने त्रास दिला. भगवान बाबा ज्यावेळेस नारायणगडावरच्या गादीवरती असताना कोणी त्रास दिला भगवान बाबांना. जवळच्या माणसानेच त्रास दिला हो. जवळच्या माणसानेच कट रचला. भगवान बाबांना नारायणगडावरून हाकलून द्यायचं. जवळच्या माणसाने त्रास दिला बघा. अहो ज्या माणसाला ज्या पोरांना भगवान बाबांनी लहानाचं मोठं केलं, दृष्टांत ध्यान देणं का, ज्या माणसाला लहानाचं मोठं केलं, काहींना पैलवान बनवलं, काहीला वस्ताद बनवलं, काहीला मल्ल बनवलं महाराज, पण त्याच काही पोरांचा नारायणगडाच्या धनावरती डाव होता. पण त्यांना हे निश्चित माहिती होतं जोपर्यंत भगवान बाबा नारायणगडावरती आहेत ना तोपर्यंत महाराज आपल्याला ह्या धनावरती डाव टाकता येणार नाही. म्हणून भगवान बाबांना त्यांनी हकलण्याचा प्रयत्न केला महाराज. भगवान बाबांना हकलण्याचा प्रयत्न केला आणि त्याने एकादशीचा दिवस ठरला, कट रचला. एकादशीचा दिवस उजडला. एकादशीचा दिवस उजडल्याच्या नंतर संध्याकाळी महाराज सभामंडपामध्ये हरिपाठ होतो. हरिपाठ झाल्याच्या नंतर फराळाचं होतं. फराळ झाल्याच्या नंतर भगवान बाबांचं सभामंडपामध्ये कीर्तन होतं. कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज जागर होतो आणि भगवान बाबा महाराज सभामंडपामध्ये झोपी जातात. माणिक बाबा त्यांच्या खोलीमध्ये झोपी जातात बघा. पण महाराज भगवान बाबांच्या उशाला आपल्यातल्याच माणसाने एक जणांनी आमच्या इकडं बावी नावाचं गाव आहे, त्या बावी गावच्या अक्का राहायच्या, त्या अक्काची चोळी आणली आणि भगवान बाबाच्या उशाला ठेवली. हो कोणी भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवली? आपल्याच माणसाने ठेवली ना. जीवनाच्या वाटेवर जे जगत असताना आपलेच माणसं त्रास देत असतात महाराज. आणि ज्या माणसाने भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवली आणि तीच माणसं महाराज माणिक बाबाच्या खोलीकडे पळत जातात आणि म्हणतात माणिक बाबा बघा तुम्ही लय म्हणता ना माझा भगवान बघा तुमच्या भगवाननी काय पराक्रम केलाय हो. माणिक बाबा येतात तर भगवान बाबाच्या उशाला चोळी दिसली. असं दिसल्यानंतर महाराज आपल्या गुरुसमोर जर आपला चार चौघ माणसं जर आपला अपमान करतात, भगवान बाबांना तो अपमान सहन झाला नाही, भगवान बाबांना तो विरह सहन झाला नाही. महाराज अर्ध्या रात्री भगवान बाबांनी नारायणगड सोडावा आणि भगवान बाबांनी नारायणगड सोडल्याच्या नंतर उंच पिंपळाचं झाड वारा वादळ नसताना त्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी गाठ दिशेने तुटून पडावी. अहो ती झाडं झुडपं सुद्धा म्हणत असतील आमचा देव आमचा संतच जर या भूमीमध्ये नसतील तर आमचा सुद्धा राहून काय फायदा हो. भगवान बाबा 2-3 दिवस मादळमय या ठिकाणी राहू लागले. मादळमय या ठिकाणी राहत असताना एक दिवस माणिक बाबाला बाबाची आठवण झाली. माणिक बाबांना माहिती होतं माझा असा भगवान असा कदापि करू शकत नाही. माणिक बाबांना महाराज भगवान बाबाशिवाय कर्माना म्हणून माणिक बाबा भगवान बाबांना मादळमय या ठिकाणी भेटण्यासाठी गेलेत. आणि पूर्वीचा काळ म्हणजे महाराज घोड्यावरती यायचं, कधी मध्ये टांगा असायचा नाही तर पायीच यायचं. मधल्या रस्त्याने बाबा घोडीवरती आले आणि मादळमय ठिकाणी गावामध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये बाबा बसलेले. बाबांनी लांबून माणिक बाबांना बघावं आणि बाबांनी समोर जाऊन बाबांना साष्टांग दंडवत घालावं, बाबांचं दर्शन घ्यावं. बाबा का हो त्रास घेतला माझ्यासाठी? नका एवढा त्रास घेऊ, कशाला यायचं बाबा? नाही रे बाबा मला तुझ्याशिवाय करमत नाही. भगवाना तू काय कर, नारायणगडावरती चल रे.
दुष्ट मंडळीचं मनावरती घेऊ नको. मला माहिती आहे तू असं कदापि करू शकत नाही. तू जगाच्या कल्याणासाठी आलेला आहेस. अरे भगवाना, ज्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तू मला गुरुमंत्र मागितला त्या दिवशी मी भगवाना तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं. मी सहजच म्हटलं गुरुमंत्र हा पोरासोरांचा खेळ नाही भगवाना. त्यावेळेस तुला मी आबा म्हणायचो. आबा, गुरुमंत्र भेटणं हा पोरासोरांचा खेळ नाही. सहजच मी तुला सहजच म्हणावं, तुला जर गुरुमंत्र जर पाहिजे असेल तर नारायणगडाच्या उंच शिखरावरून तू उडी मारून दाख. आबानी जावं, उंच शिखरावरती चढावं आणि उंच शिखरावरती चढून बाबांना म्हणावं, माणिक बाबा बघा मी उडी मारतोय. आणि तिथं जवळ असणारे लालाना महाराज, जवळच असणारे बाबाचे शिष्य म्हणतात, बाबा बघा आबा उडी मारतोय. नाही रे मारणार ती उडी, जाऊ दे, घाबरून येईन माग. अहो बाबाची सहजच नजर महाराज शिखराच्या दिशेने जावं आणि महाराज साक्षात आबामध्ये माणिक बाबांना महाविष्णूचा अवतार दिसावा. भगवान महाराज विष्णूचा अवतार दिसावं. आणि त्यावेळेस माणिक बाबांना ठरवलं हा व्यक्ती काही साधा सुद्धा नाही महाराज. कलियुगामध्ये महाराज महाविष्णूचा अवतार सख्या माझा ज्ञानेश्वर, तसं महाराज कलियुगी अवतार घेतलाय ना. महाविष्णूचा अवतार म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा आणि शंकराचा अवतार म्हणजे महाराज वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज. महाराज सहजच म्हणावं माणिक बाबांनी साक्षात विष्णूचा अवतार. आणि त्यांना माहिती आहे जगाच्या कल्याणासाठी विष्णूचा अवतार आलाय महाराज. आणि काय जन्म जर काय महाराज असेल बाबांचा, घाट सावरगाव. घाट सावरगाव पुण्यभूमी ती महान. घाट सावरगाव पुण्यभूमी ती महान. तिथं जन्मले बाबा भगवान. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. घाट सावरगाव मध्ये जन्म जरी झाला असला पण महाविष्णूचा अवतार झाले. आणि माणिक बाबांनी म्हणावं, अरे भगवाना तू नारायणगडावरती चल. बाबा तुम्ही म्हणताय ना मी गुरु आज्ञा जरूर पाळतो, मी उद्या दुपारपर्यंत नक्की गडावरती येतो. ठीक आहे. बाबांनी नारायणगडावरती निघून गेले. माणिक बाबा नारायणगडावरती निघून गेल्याच्या नंतर महाराज कान्हा नावाचा भिल्ल जातीचा भक्त बाबांची सेवा करायचा. बघा भिल्ल जमातीचा महाराज, भिल्ल जातीचा भक्त बाबांची महाराज. बाबांच्या वाईट काळामध्ये सुद्धा महाराज त्या कान्हाने बाबांना साथ द्यावी. महाराज गुरुची सेवा करावी तर त्या कान्हाकडून शिकावं महाराज. भगवान बाबा काही एकटा समाजापुरते मर्यादित नव्हते, एका जातीपुरते मर्यादित नव्हते. साधू महात्म्याला आपण जातीमध्ये वाटून घेतलं. भगवान बाबा वंजाराचे, सावता महाराज माळायचे, नरारे सोनाराचे, संत गोरा कुंभाराचे. या साधू महात्म्याला आपण वाटून घेतलं महाराज जातीसाठी. साधू महात्मे महाराज जगाच्या कल्याणासाठी येत असतात. साधू महात्म्यांना सर्वजण सारखे असतात. पण महाराज कान्हानी बाबांची खूप सेवा केली. आणि कान्हाला बाबा म्हणतात, कान्हा आपल्याला उद्या दुपारी नारायणगडावरती जायचंय. आपण आज काय करू, भरपूर दिवस आपण पखाडो या ठिकाणी स्नान केलं नाही. आपण काय करू, पखाडो या ठिकाणी स्नान करू आणि मग आपण दुपारपर्यंत गडावरती जाऊ. पखाडो या ठिकाणी दिशेला जात असताना सावकाराचा गोठा लागतो. सावकार शेणपाणी करत आरती भगवान बाबा साधू महात्म्याचं महाराज किती कीर्ती महाराज त्यांची पाठीमाग राहिली. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या ज्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही महाराज. मराठवाड्यामध्ये महाराज राष्ट्रसंत भगवान बाबा आणि महाराज वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज जर जन्माला आले नसते ना, त्यांनी जर अवतार घेतला नसताना महाराज या मराठवाड्याचं परमार्थाच्या बाबतीत काही खरं नव्हतं. आपला परमार्थ महाराज मराठवाड्यातला एवढा आडमोठा आहे, लयच आडमोठा. आपले लोक लय आडमोठे आहेत महाराज, सगळेच मराठवाड्यातले लोक. म्हणून महाराज देवाने एक डोकं चालवलं. देवाला माहित होतं या मराठवाड्यातले लोक एवढे आडमोठे आहेत ना, म्हणून आपल्या लोकांनी एवढे आडमोठे असल्यामुळं देवाने एक साधू महात्मा नाही जन्माला घातला, 2 साधू महात्मे घातले हो. एक म्हणजे कडक वैराग्यवान, मुखातून शब्द पडायचा आणि खरा ठरायचा. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज एकदम कडक आणि एकदम म्हणजे प्रेमळ, एकदम शांत.
भगवान बाबा शांती परते नाही सुख सुख येर अवघेचे दुःख फक्त याच्यामध्येच. अहो महाराज भगवान बाबांजवळ माणसं प्रेमाने येऊन बसायचे बाबा. आणि वामन भाऊ महाराजांच्या समोर उभा जरी राहायचं म्हटलं ना असं थरथर कापायचे, बाजूला थांबायचे. कडक महाराज सामर्थ्य होतं. मुखातून शब्द बाहेर फेकायचा आणि खरा ठरायचा. आमच्या इकडं टाकळी मानूर हे गाव आहे. त्या गावामध्ये सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांचा नारळी सप्ताह होता. काय महाराज सामर्थ्य असेल वामनभाऊंच्या वाणीमध्ये. मुखातून शब्द फेकायचा आणि खरा ठरायचा. रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी. दासी होत्या महाराज वामनभाऊ महाराजांच्या. रिद्धी सिद्धी मुखातून शब्द पडायचा आणि खरा ठरायचा. महाराज टाकळी मानोर ठिकाणी सप्ताह असताना नारळी सप्त्यामध्ये एक जणाच्या दुकानासमोर भाऊंचा मांडव जात होता. सप्त्याचा मांडव जात असताना महाराज तो दुकानदार शिट्टी कामून मारते. तो दुकानदार मांडवच लावून द्यायना बघा. त्याच्या दुकानासमोर मांडवच लावून द्यायना. 2-3 जण भाऊकडे आले म्हणे भाऊ तो दुकानदार काय आम्हाला मांडव लावून द्यायना. दुकानदार म्हणे नका मांडव लावू, त्याला जायला रस्ता ठवा. काय म्हणलं कळतंय ना. भाऊनी फक्त म्हणायचं त्याला जायला रस्ता ठवा आणि त्याचं मड संकटच. विनोदाचा भाग नाही महाराज. भाऊनी फक्त मोकातून शब्द फेकायचा आणि खरा ठरायचा. आणि आजकालच्या आमच्यासारख्या महाराजांनी म्हणावं बरं त्याला जायला रस्ता ठवा. बडे बाबा महाराज जाईन तिथून पण त्यो नाही जायचा. बरोबर एक तुम्हाला कीर्तन आमच्या सारख्याचा आशीर्वाद खरं ठरतोय वय. एक जण मागच्या वेळेस मला वारीमध्ये भेटलं होतं. म्हणे महाराज मला आशीर्वाद द्या. म्हणलं जा तुझं कल्याण होईन. ते मला त्या दिवशीच भेटलं. मी म्हणलं बरं चाललंय का. ते म्हणला महाराज 10 एकर इकलं. आमचा आशीर्वाद कुठं खरा ठरतोय. 2 जण लग्न झालेले माझ्याकडे आले. म्हणे महाराज ही माझी मिसेस. मिसेस कळती ना जानवर ते बायको. महाराज ही माझी मिसेस. मी म्हणलं बर. हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर. तुमच्या पायावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हणलं बर सांगा हिला पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं हे 500 रुपये सोनोग्राफीचे. आमचा कुठं आशीर्वाद खरा ठरतोय महाराज. ते आम्हाला नाही कळत. मी म्हणलं डॉक्टर का तरी जा. ते आपल्याला कळत असतंय वय ते काय होईन. मी म्हणलं पोरगा जरूर होईल. ते मला पोरगा नाही झालं. मी म्हणलं पोरगी नक्की होईन. ते आपल्याला कुठं कळतंय वय. ते त्यांना कळतं बघा. ते गोसावी येत नसतात का बघा. मचिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि बाबा जन्मले उकांड्यात ते येतात ना बघा. गाणगापुराहून अक्कलकोटाकडून बाबा निघाले पोटाकडं. तो लगेच येतो. तो म्हणतो बाई तुझं कल्याण होईन. तुझ्या नावानं देवाला 11 रुपयाचं तेल वाईन म्हणतो. 11 रुपये दे. तुझी इच्छा नसेल तर देऊ नको. तुझं मन बघत होतो. तुला 1 लाखातली गोष्ट सांगू का. लग्न झाल्यापासून तुझं नवऱ्याचं अजिबात जमलं नाही. महाराज एकदम खरं बोलले तुम्ही. त्या मेल्याचं लग्न झाल्यापासून माझं अजून जुळलं नाही महाराज. लग्न हो सर वाटतंय खरंय खरंय चांगलंय चांगलंय. आणि जर काही एकदा लग्न झालं मग माणूस गुंतून बसतो. महाराज फक्त नवीन लग्न होऊ द्या बर का. कोयाळकर तुम्ही हसत कम नाहीत. कळतच नाही का कीर्तन. महाराज नवीन लग्न होऊ द्या. बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या. लगेच तांब्या पुढं. नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला फक्त जेवायला मागू द्या. लगेच ताट पुढं. आणि लग्नाला फक्त 2-3 वर्ष होऊन द्या. आणि बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागा. पाण्याचा तांब्या आण ग. ती म्हणते तुम्ही पण प्या आणि मला पण आणा. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कसं एवढं माहित. अनुभव आले अंगा. नाही झाला अजून पण म्हणावं लागतंय. महाराज लय अवघड आहे. बायका म्हणजे शाने असतात. बायका म्हणजे लय चॅप्टर महाराज. बायका एवढं चॅप्टर कोणीच नाही महाराज. बायका तर एवढ्या फुगून बसतात एवढ्या फुगून बसतात ना महाराज. एक जण पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला गेलं. बायको त्याने रस्त्यातच सोडली. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरून मागं आलं आणि बायको रुसूनच बसली. गाडीवरच बसा ना. अगं गाडीवरती बस. ती म्हणली तुम्ही मला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायलाच का नाही लिहिलं. तो मला त्या पाटीवर लिहिलेलं वाच. त्या पाटीवरती लिहिलेलं होतं आग लावणाऱ्या वस्तूपासून सावध राहा. अरे बापरे. ही म्हणली मला आग लावणारे म्हणता काय. तुमची आगच लावू द्या. ते आग लावणारेच असतात महाराज. ते फक्त म्हणतात तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते. आणि अख्ख्या कोयाळला ह्याडा हाणते हो. लय डेंजर. यांची स्वारी थोडी पुढे गेली. धारूर जवळ गेल्याच्या नंतर हे दोघं गाडीवरती होते ना. हिला गाढवं दिसली. गाढव दिसल्याच्या नंतर ही नवऱ्याला कशी करते बघा की तुमचे कसे पाहुणे चालल्यात. शिव पण एवढा चॅप्टर होता. शिव म्हणतो राम राम सासरे बुवा. काही गरज आहे का तिला बोलायची महाराज.
लय डेंजर महाराज, लय चॅप्टर महाराज. तुम्हाला सांगायचं काय, मुखातून जो शब्द पडायचा तो खरं ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावं लागते, तेवढी वाणीमध्ये तप असावं लागतं, आणि तेवढी महाराज भगवंताप्रती श्रद्धा असावी लागते. तेव्हा मुखातून वाणीतून शब्द निघायचा आणि तो खरं ठरायचं. हे साधू महात्म्यांचं महाराज सामर्थ्य असतं. म्हणून तर महाराज त्यांनी धर्म जोपासला महाराज. म्हणून साधू महात्म्यांना शरण गेलं पाहिजे. विठ्ठल माणसाने देवाला शरण गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माणसाने संतांना शरण गेलं पाहिजे महाराज. संतांना शरण गेल्याच्या नंतर आपलं कल्याण होतं महाराज. संतांच्या संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे. पण ते संतांच्या समागमामध्ये जरूर जा. संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालत जायचं महाराज. तेनेची पण ते चालू जातात न पडे कोणता कोठे काही. दुसरीकडे गुंतून पडायचं नाही महाराज. एक दिवस जसं महाराज तुकोबराय म्हणतात, अरे बाबांनो तुम्ही संसारामध्ये गुंतून राहू नका. जसं तो भ्रमर, जसा तो भुंगा त्या सूर्यविलासी नावाच्या कमळाच्या प्रेमात पडून जसं त्या प्रेमामध्ये गुंतून राहिला ना, तसं तुम्ही गुंतून राहू नका. अहो महाराज, एक दिवस सूर्यविलासी नावाचं कमळ म्हटलं, अरे भुंग्या मला सूर्यविलासी नावाचं कमळ म्हणतात. सूर्य ज्यावेळेस उगतो त्यावेळेस मी कोमलते, आणि ज्यावेळेस सूर्यास्त होतं ना त्यावेळेस माझ्या पाकळ्या मिटतात. तू माझा खूप मकरंद सेवन करतोस रे भुंग्या, तू माझा मकरंद जरूर सेवन कर, पण आता सूर्यास्त व्हायची वेळ आली. ते सूर्यविलासी नावाचं कमळ म्हणतं, अरे भुंग्या तू मला सोड रे, माझा मकरंद सेवन करू नकोस. आता माझ्या पाकळ्या मिटतील, मग तुला श्वास घेता येणार नाही, अरे तू मरशील. महाराज तो भ्रमर, तो भुंगा त्या पाकळ्या मिटून तो महाराज मरण पावतो भुंगा. तरी पण महाराज ते मकरंद सेवन करायचं सोडत नाही. सुमनाचे निवास भ्रमर फुलले, सुमनाचे निवास भ्रमर फुलले, मार्ग पै विसरले इंद्रियाचा, इंद्रियाचा मार्ग पै विसरले इंद्रियाचा. कोरडे जैसे काष्ट कोरडे. ते सूर्यविलासी नावाचं कवळ म्हणतं, अरे भुंग्या मला माहित आहे तू देवसेनेचा पलंग पोखरलेला आहेस. रामायणामध्ये अख्खे काय रामायणामध्ये कथा आलेली आहे महाराज. अहिरावण आणि महिरावणाचं युद्ध प्रभू श्रीरामासोबत झालं, आणि किती प्रयत्न केला प्रभू श्रीरामांनी, काही केले बघ. अहिरावण आणि महिरावण मरायलाच तयार आहेत, मरणच पावत नव्हते. मरायला लागले का महाराज ते उठून बसायचे. काही रहस्यच कळाना, जगाचा मालक असून रहस्य कळाना. म्हणून प्रभू श्रीरामांनी हनुमंतरायाला सांगावं, मारुतीला सांगावं, हनुमंतराया तुम्ही उड्डाण घ्या आणि तुम्ही ह्याचं रहस्य काढा. हनुमंतरायाने उड्डाण घेतली. हनुमंतरायाने भ्रमर केलं महाराज. भ्रमराचे दोन हे होतात महाराज अर्थ. एक भ्रमर म्हणजे भुंगा, आणि दुसरं भ्रमर म्हणजे भ्रमंती. झिनी झिनी वाजे बीन वाद्य वाजायचं. पुन्हा महाराज रुनो जुनू रुनु जुनू रुनो जुनू रे भ्रमर सांडितो अवगुणू रे भ्रमर, सांडितो अवगुणू रे भ्रमर. भ्रमर महाराज. म्हणून महाराज ह्याचं रहस्य शोध लावला हो हनुमंतरायांनी. याचं रहस्य महाराज फक्त अहिरावण आणि महिरावण कशानं मरतील ह्याचं रहस्य फक्त त्यांच्या पत्नीलाच माहिती होतं. नवऱ्याचे सगळे चाळे फक्त पत्नीलाच माहिती असतात. ती फक्त बोलून दाखवत नाही, ती फक्त गलीतच प्रचार करत हिंडती. ते ना त्यांना ना काही कळतच नाही, त्यांना कळत नाही म्हणून ते बरं लग्न केलं का. त्यांना जर कळत असतं त्यांनी केलं नसतं, वाटोळं करून घेतलं नसतं. महाराज सगळे महाराज सगळे कारनामे माहीत असतात बायकोला. म्हणून महाराज यांचे सुद्धा कशाने मरतील अहिरावण आणि महिरावण हे देवसेनेला माहिती होतं. प्रभू श्रीरामांनी महाराज हनुमंतरायाला पाठवल्याच्या नंतर हनुमंतराया त्या देवसेनेला म्हणतात, देवसेना तू जर तुझे पती कशानं मरतील अहिरावण आणि महिरावण हे जर तू जर मला सांगितलं ना,
जगाचा मालक तुझ्या घरी मी एक दिवसासाठी चहा पाण्याला मुक्कामाला घेऊन येईल. जगाचा मालक आणि माझ्या घरी. हनुमंतरायाला देवसेना म्हटली, बाया माझ्या संसारावर टपला काय, मग कुकू पुसायला निघाला काय. अगं तुझं कुक पुसू दे, पण जगाचा मालक तुझ्या घरी येतोय, जगाचा मालक तुला भेटतोय. असे नवरे तू जगाचा मालक भेटतोय म्हणल्यावर काय हरकत आहे तुला नवरा कशाने मरतील सांगायला. सांगितलं, पण मी जगाचा मालक प्रभू श्रीरामांना तुझ्या घरी आणल, पण माझ्या प्रभू श्रीरामाचा माझ्या प्रभूचा जर अपमान झाला ना तर महाराज लगेच प्रभू श्रीराम तिथून निघून जातील. असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं रहस्य. अहिरावण आणि महिरावण कशानं मरतील याचं रहस्य सांगितलं. ज्यावेळेस अहिरावण आणि महिरावण रक्ताच्या थारोळ्यात पडायचे, शेवटची घटिका मोजायचे, त्यावेळेस महाराज 100 भुंगे स्वर्गात जायचे, स्वर्गामधून ते भुंगे अमृत घेऊन यायचे आणि अहिरावण आणि महिरावणाला पाजायचे. हे रहस्य आहे काय महाराज. हनुमंतरायाने 99 भुंगे मारले. 100वा भुंगा हनुमंतरायाला शरण आला, मारुतीरायाला शरण आला. आणि शरण आल्याच्या नंतर महाराज मी तुम्हाला शरण आलोय, माझी सुटका करा, मला माफ करा. हनुमंतराय म्हटले तुझी सुटका मी करतो, पण तुला एक काम करावं लागेल. आज संध्याकाळी तुला देवसेनेचा पलंग पोखरावा लागल. महाराज त्या रात्रीमध्ये भुंग्याने भ्रमराने अख्खा पलंग पोखरला हो. म्हणून महाराज दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत लक्षात घ्या. त्यावेळेस सूर्यविलासी नावाचं कमळ म्हटलं, अरे भ्रमरा भुंग्या तू देवसेनेचा पलंग पोखरलास, पण महाराज तू माझी फक्त पाकळी कोंबलू शकत नाही. त्याचं कारण भुंगा म्हणतो मी तुझी पाकळी ना पोखरू शकत नाही. मी जरी देवसेनेचा पलंग पोखरत असो, काष्ट जरी पोखरत असतो, तुझं मी पाकळी पोखरू शकत नाही. त्याचं कारण या अभंगाचं दुसरं चरण. प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे कमळाला मी तुझ्या प्रेमात गुंतलोय रे. महाराज माणसाने प्रेमात जरूर गुंतावं, पण कशाच्या प्रेमात गुंतावं महाराज. जीवन जगत असताना तुम्ही प्रेम करू नका ह्या मताचा मी नाही. तुम्ही प्रेम जरूर करा, पण जीवनाच्या वाटेवरती तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल तर ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल तर गाथेवरती प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल तर भगवान बाबांच्या जीवन चरित्रावरती प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल ना सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या जीवन चरित्रावरती प्रेम करा महाराज. इकडं दुसरं प्रेम करून काय फायदा आहे महाराज. प्रेमाचे अनेक महाराज. प्रेम महाराज बहिणाबाईंनी महाराज भगवंतावरती किती प्रेम करावं, मीराबाईंनी भगवंतावरती किती प्रेम करावं. गोविंद 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 हे गोविंद गोविंद मनाला के छंद, गोविंद गोविंद मनाला के छंद. छंद लागला गोविंदाचा. प्रेम जडलं भगवंतावरती महाराज. भगवंताच्या प्रेमामध्ये नाचलं पाहिजे, भगवंताच्या प्रेमामध्ये डोललं पाहिजे. प्रेम जरूर करा महाराज. जीवन जगत असताना ह्या जीवाला 3 बंधनं आहेत. पहिलं बंधन या जीवाला कर्माचं बंधन आहे. दुसरं बंधन प्रेम असतं महाराज. बापाचं तेवढं लेकीवरती प्रेम असतं. कविताकारांनी सुद्धा बापाचं खूप वर्णन सांगावं. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली.
मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला किती थिगाळ जोडलेल आली जत्रा गावाची बाप धारूरला जायाचा उधार पाधार कापड पोरांना नाहीचा जुन्या फटक्यान बाप गावात फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा आमचं दुखल खूपल अश्रू डोळ्यात आणायचा आम्हा घेऊन पाटकुळी बाप डॉक्टर दावायचा मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कनवाळू बाप असा कनवाळू बाप कसा भारावूनी गेला उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना तेवढं बापावरती प्रेम जरूर करा माय बाप पण जीवन जगत असताना एवढं चांगलं जगा एवढं चांगलं जगा तुम्ही काही नाही केलं तरी जगेल माय मावल्यांनो माझ्या बहिणींना माझी विनंती तुम्ही जरूर इतकं चांगलं वागा पण असं वागू नका की गावातून चालताना माझ्या बापाची मान खाली होईल एवढं जगू नका महाराज असा बाप आपला ताईट चालला पाहिजे गावातून या पठ्ठ्याची लेख म्हणला पाहिजे बाप या पठ्ठ्याच्या लेकीनं पोलीस भरतीमध्ये नंबर हाणलाय हे पठ्ठ्याची लेख आहे बाप असा गर्वाने म्हटला पाहिजे महाराज बापावरती प्रेम करा झाली आपली वेळ जाता जाता तुम्हाला महाराज एवढंच सांगेन जीवनात गर्व कधी करू नका महाराज प्रत्येकाला येणाऱ्याला प्रत्येकाला जावं लागतं महाराज 100 पोरांचा जो बाप होता जो हस्तिनापूरचा राजा होता नाव त्याचं धृतराष्ट्र त्याला सुद्धा जावं लागलं ज्याचे महाराज सप्तकोटी घरे काशाने तांब्याचे शुद्ध कांचनाची सप्तकोटी अशा राजा रावणाला सुद्धा जावं लागलं आपण कोण आहोत चांगल्या माणसाला जावं लागलंय महाराज काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे महाराष्ट्राचा बाणा होता महाराष्ट्राचा कणा होता आणि मराठी बाणा होता महाराज त्यांना सुद्धा जावं लागलं काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मराठवाड्याचं भूषण आणि त्यांच्यानंतर महाराज काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय गोपीनाथरावजी लोकनेते मुंडे साहेब लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराज काय व्यक्तिमत्व होतं महाराज इथे येणाऱ्याला प्रत्येकाला जावं लागतं आया हे सो जाएगा राजा रंग पकड़ कितने सिंहासन पर चढ़ गए कितने ने पहने जंजीर 9 भी मर गए 10 भी मर गए आपे रोगे जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी इथे येणाऱ्याला प्रत्येकाला जावं लागतं पण इथं आल्याच्या नंतर महाराज तो कसा जगला ह्याला किंमत आहे उत्तम कीर्ती काहीतरी पाठीमाग करून ठेवली ह्याला किंमत आहे महाराज एका ऊसतोड मजुराचा मुलगा भारताच्या ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेऊ शकतोय महाराज काय महाराज ती माऊली भाग्यवान असेल लिंबाबाई माता काय भाग्यवान असेल की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारख्या नेत्याला जन्म द्यावा महाराज हा काय कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय नाही पण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे महाराज एक असं व्यक्तिमत्व होतं महाराज मी थकणार नाही रुकणार नाही आणि कोणापुढे कधी झुकणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला साहेबांनी मोठं करावं साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करावं तो बघितला नाही हा माझ्या जातीचा तो त्या जातीचा ज्यांनी साहेबांसाठी त्यांचं जीवन समर्पित केलं त्यांच्यासाठी साहेबांनी स्वतःच्या महाराज जीवाची पर्वा केली नाही त्यांच्या पाठीमागं साहेब अर्ध्या रात्री उभा राहिले महाराज काय महाराज साहेबांनी महाराज कीर्ती करून गेले महाराज साहेबांचं नाव फक्त काय आपल्या महाराष्ट्रापुरतंच महाराज देते का हो साहेबांचं महाराज अख्ख्या भारतामध्ये कीर्ती गाजली नवे महाराज साहेबांची जयंती राजस्थानमध्ये साजरी करावी येणाऱ्या 11 डिसेंबरला माझं राजस्थानमध्ये कीर्तन आहे महाराज
का तर फक्त लोकनेत्यावरती प्रेम. आजकाल आपल्या आईवडिलाचं कोण वर्ष श्राद्ध करायला तयार नाही, आईवडिलाची कोण जन्म दिवस साजरा करत नाही, आईवडिलांचं कोण वर्ष श्राद्ध करत नाही. पण एका लोकनेत्याची जयंती साजरी करायला महाराज ते वाघाचंच काळेच असावं लागतं आणि आदर्श सुद्धा चांगलाच असावं लागतो महाराज. माझ्या मुंढे साहेबांचं हो, माझ्या मुंढे साहेबांचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, अशी संघर्षाची कथा, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. अहो दिल्लीच्या तख्त्याला सुद्धा साहेबांनी घाम फोडला होता, गल्ली ते दिल्ली सुद्धा साहेबांनी राजकारण गाजवलं. नाथरागावातून साहेबांचा प्रवास सुरू व्हावा आणि ते दिल्लीमध्ये संपावा महाराज. दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा साहेबांचा आवाज घुमत होता. असं म्हणायचे, असं आम्ही ऐकलंय की महाराज साहेब फक्त म्हणत होते मला लोकांचं कल्याण करायचे, मला ग्रामविकास मंत्री पद द्या, मला समाजाच्या कल्याणासाठी झटायचे. कोणतरी म्हटलं साहेब तुम्हाला हे पद देऊन चालणार नाही. साहेब फक्त म्हणले तुम्ही जर मला हे पद जर देत नसेल तर मला राजकारणामध्ये राहून सुद्धा काही फायदा नाही. मी उठून निघालो. साहेबांनी फक्त उठून उभा राहावं आणि अर्ध्याच्या वरती साहेबांसोबत खासदार उभा राहावं. त्याच वेळेस लोकांना कळाली की साहेबांची किंमत काय होती महाराज. साहेबांची किंमत काय कमी नव्हती महाराज. दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा साहेबांचा आवाज घुमू लागला होता. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा, मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ, वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. गोपीनाथ गडावरी दिवा जळत तुपाचा, उजेड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा, उजेड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा. पण महाराज काळाने घात केला. 3 जून 2014 रोजी महाराज आपल्या मराठवाड्यासाठी नाही तर आपल्या अख्ख्या महाराष्ट्रासाठी 3 जून 2014 हा दिवस काळा ठरला महाराज. आपला नेता आपल्यामधून, आपला लोकनेता देव आपल्यामधून घेऊन गेला. चांगली माणसं देवाघरची फुलं असतात. चांगली माणसं जास्त दिवस टिकत नसतात, पण चांगली माणसं उत्तम कीर्ती केल्या बिगर राहत नसतात महाराज. साहेबाला नजर लावली बघा आपल्याच माणसाची. पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. गेले बाळासाहेब ठाकरे, गेले प्रमोद महाजन, गेले विलासराव देशमुख, असे गेले तिघे जण. तरी अजून यमाची भूक नव्हती का भागली, तरी अजून यमाची भूक नव्हती का भागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. असा नेता महाराज पुन्हा होणेच नाही महाराज. मुंडे साहेबांनी नाही होणार कुणी, मुंडे साहेबांनी नाही होणार कुणी. किती साहिल्या तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा,
किती आठवावे तुमच्या ऋणा मुंड साहेब जन्म घ्या पुन्हा. किती महाराज आपण काय केलं ना साहेब येत नसतात, कारण की महाराज काळाचा महाराज नेहमी काळाची उडी पडेला बाजे वा सोडविना तेव्हा माये बाप. म्हणून महाराज जाता जाता तुम्हाला एवढं सांगेन, बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा वाईट वाटता शब्द गेला असेल तर उदाहरणता करणारी माझा मला परत करा. वेळ आपली झालेला आहे. जे बरोबर आहे ते साधू संतांचं आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. जगामध्ये देवाला तुमचं काहीच पाहिजे नसतं. तुम्ही ठाईच बसून करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. तुम्ही काही करू नका, ठाईच बसून तुम्ही एक चित्त करा. पण भगवंताप्रती श्रद्धा ठेवा, भगवंताप्रती भाव ठेवा, कारण की महाराज देव भावाचा भुकेला असतो. महाराज मनी नाही भाव म्हणे देवा मला पाहू, देव अशाने पावायचा नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही ना, देव काय बाजारचा भाजीपाला नाही ना. देव बाजारचा भाजीपाला नाही, म्हणून देवावरती भाव ठेवा महाराज. आणि भाव ठेवून काय करा, अभंगाचं शेवटचे तू का माने भारे, तू का माने भारे, तू का माने भारे, तू का माने भारे, तू का भोले भावे, 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 तू का भावे भेने देवे आकारावे. महाराज भावानं देव आकारता येतो. महाराज भगवंताप्रती जर भाव ठेवला ना देव आपल्याला नक्की भेटतो. महाराज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना अर्जुनाला म्हणतात, हे सांगावे काय गिरटे तुझे देखिले आपल्या दिटे, मी सुदाम्याच्या सोडी गाठी पवया लागी. पै भक्ती एकी मे जाणे ते तसान थोर न म्हणे, आम्ही भावाची पाहुणे भलते लया. आणि भगवंताप्रती भाव ठेवला महाराज, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याची भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो आची चरणी लक्ष लागो. म्हणून भगवंताप्रती श्रद्धा ठेवा, भगवंताप्रती भाव ठेवा, भगवंताचं भजन करा. भगवंताचं भजन नाही ना केलं महाराज तुमचा एकच मिनिट घेतो. मग महाराज आपल्याला पैठण निवासी नाथबाबा सांगतात, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं दुसरा येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बाण हाड बांधून सरत शेवटी बाण, सरत शेवटी बाण बाजूला येईल, सरत शेवटी बाण. एका जनार्दनी वा आमचे काय
देव करा कैवारी Aura